महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य शासनाचा प्रस्ताव केंद्र सरकारला 27 तारखेला प्राप्त झाला असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी बुधवारी लोकसभेत दिली. चौहान यांनी राज्य सरकारकडून प्रस्ताव मिळाला नसल्याची माहिती तारांकित प्रश्नाच्या उत्तरात मंगळवारी दिली होती. अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव केंद्राकडे अजून आलेलाच नाही. या मथळ्याची बातमी बुधवारी लोकमतमध्ये प्रकाशित केली होती. या बातमीची चर्चा सर्वत्र झाली. लोकमतच्या बातमीचे पडसाद बुधवारी लोकसभेतही उमटले. लोकसभेत केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारित 2025 यावरील चर्चेत भाग घेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा मुद्दा उपस्थित केला. जून-ऑक्टोबर या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाने शेती, पायाभूत सुविधा आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम केला. सोयाबीन, मका, द्राक्ष, कांदा, ऊस यासारख्या पिकाचे मोठे नुकसान झाले. नाशिक व रत्नागिरी आणि सांगलीमध्ये अनेक नद्यांना पूर आला होता.